राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत। आज कार्यकर्त्यांची बैठक आहे आणि त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राहुरी पोट निवडणुकीमध्ये आता ते काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आज मुख्यमंत्र्यांची देखील सभा आहे, ते स्वतः आपल्यासोबत आहेत। काय सांगा, आज तुमच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, तर काय निर्णय आहे? आज बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे। भूमिका माझी 6 तारखेलाच घेतलेली आहे मी, की ही काय राज्याचे काही सत्ताकरण बदलेल अशी ही निवडणूक नाही आहे, स्थानिक विषय आहेत। त्यामुळे 6 तारखेला माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे। आता कार्यकर्त्यांमध्ये नेमका संभ्रम आहे की नेमकं कुणाचं काम करायचं, काय करायचं। त्यानिमित्तानं आज दिवसभर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातल्या लोकांशी चर्चा करून आम्ही चर्चा करतोय आज त्या ठिकाणी। बाकी भूमिका तर मी 6 तारखेला स्पष्ट केलेलीच आहे माझी। पण याआधी देखील भाजपचे काही नेते जे आहेत, प्रदेशाध्यक्ष असतील किंवा पालकमंत्री, ते आपल्याकडे येऊन गेले होते। आज मुख्यमंत्री राहुरीमध्ये आहेत, काही भेटीचं काही आहे म्हणजे नियोजन? नाही, त्या दिवशी ते पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आले होते, त्यावर मी फक्त थांबण्याची भूमिका घेतलेली आहे। आजचं काय मला माहित नाही, पुढचं आज संध्याकाळी काय होईल मी आत्ता काय सांगू शकत नाही काय विषय। आज बैठकीचं हे कार्यकर्त्यांची गाठीपेटी घेऊन निर्णय होणार? हा, म्हणजे आता आज सर्वंकष चर्चा करून काय कुणाचं काम करायचं, कुणाची काय इच्छा आहे का, आतापर्यंत फक्त मी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता मात्र निवडणूक 3 दिवसावर आलेली आहे, तर लोकांचं काय इच्छा आहे काय नाही त्याप्रमाणे स्पष्ट होईल संध्याकाळपर्यंत। पक्षनिष्ठा वगैरे तुम्ही एकदा वक्तव्य केलं होतं, नेमकं काय तुमच्या मनात आहे? नाही, त्याचा लय वेगळा अर्थ काढला, खूप वेगळा अर्थ काढला आणि मी फक्त आपली थोडीशी मनातली खंत दाखवली। काय चुकीचं बोललो का मी? काय एवढंच बोललो की बाबा आम्ही आमच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलो, तत्वाशी एकनिष्ठ राहिलो, पण जनतेने त्याला साथ दिली नाही, एवढंच फक्त बोललो। थोडंसं वाईट वाटलं या गोष्टीचं। त्याचा वेगवेगळे अर्थ कोणी काय काय काढले, कित्येक लोकांनी यूट्यूबवरती चर्चा घडवल्या, पण माझं फक्त आता माणसाला वाईट वाटणार नाही का? कधी कधी वाटतं ना की बाबा एवढं आपण आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहिलो, तत्वाशी कुठं तडजोड केली नाही, सत्तेबरोबर गेलो नाही, आणि तरी कुठं राजकारणात थोडंसं पडझड होते, ह्याचं थोडंसं वाईट वाटलं, एवढंच मी फक्त। त्याचा काय अर्थ काय वेगळा, कुणी बऱ्याच लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले, तसं काय अर्थ नव्हता काय विषय काय। निश्चितच आता बैठकीला असं सुरुवात झालेली आहे। गावोगावी जे कार्यकर्ते ते दाखल झालेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत जो आहे तो निर्णय या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। कॅमेरा नागनासह कुणाल जायकर, TV9 मराठी, राहुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।